विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या आषाढी वारीचा प्रवास आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे। महाराष्ट्रातल्या गावखेड्यातनं ज्या दिंड्या निघाल्या होत्या त्या आता पंढरपूर गावात पोहोचलेल्या आहे। खरं तर एक महिन्याचा हा संपूर्ण प्रवास असतो आणि या प्रवासादरम्यान ऊन पाऊस वारा अशा अनेक अडचणींना सामोरे जात वारकरी जो आहे तो पांडुरंगाची भक्ती आणि सेवा करण्यासाठी पंढरपूरला पोहोचत असतो। त्र्यंबकेश्वर इथलं नाथांचं देवस्थान म्हणजे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे विश्वस्त आपल्या सोबत आहेत। खरं तर काय वाटलं या प्रवासादरम्यान, काय अनुभव आला? अतिशय चांगला असा अनुभव आहे आणि आम्ही मागच्या 15 दिवसापासून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या जिथून उगम आहे वारकरी संप्रदायाचा आद्यपीठ ज्याला समजलं जातं तिथूनच आम्ही निघालेलो आहोत आणि वारकरी अत्यंत आनंदात आहेत, हरिभजनात दंग आहेत आणि इथून जिथून सुरू झालं तिथूनच अत्यंत आनंदात हा प्रवास सुरू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वारकऱ्यांचं स्वागत करत आहेत। अनेक ठिकाणी पालखी तळावर मोठ्या आनंदाने जिथे जिथे मुक्काम आहे त्या त्या ठिकाणचे वारकरी येत आहेत, आनंदाने सहभागी होत आहेत आणि हीच खरं तर संतांची जी परंपरा आहे, संतांचा जो भागवत धर्म आहे त्याचा या खऱ्या अर्थाने या वारीमध्ये आपल्याला अनुभव येतो, त्याची प्रचिती येते। खरं दुसरी एक बाजू आहे की हा जो प्रवास झाला वारीचा, आषाढी वारीचा, वारकरी ज्यावेळेस प्रत्येक गावावरनं मुक्कामाच्या ठिकाणावरनं ज्यावेळेस चालत गेले अनेक ठिकाणी अडचणी देखील आल्या। कुठे शौचालयाची अडचण आली, दर्जाहीन कुठेतरी वस्तू ठेवल्या गेल्या, पाऊस आल्यामुळे राहण निवाऱ्याची सोय झाली नाही, अशा अनेक अडचणी आल्या। त्याकडे आपण कसं पाहतो? नाही, कसं आहे की आम्ही दरवर्षी शासनाच्या माध्यमातून ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, सुख सुविधा आहेत त्या कशा पूर्ण होतील याकडे पहिल्यापासून लक्ष देतो। खरं तर एक महिना अगोदर म्हणजे वारीचं प्रस्थान आता 29 तारखेला झालं, 29 जूनला, त्याच्या अगोदर खरं तर महिनाभर हे सगळं नियोजन सुरू होतं आणि याच्यामध्ये मग पालखी तळावरचा मुक्काम असेल, शौचालय असेल, त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल, थोडंफार प्रतिकूलता येते पण असं काही नाही की एकदमच अडचण येते किंवा वारकऱ्यांचे खूप हाल होतात, असं काही नाहीये। आता सरकारही बऱ्यापैकी जागृत झालेलं आहे आणि जसं जसं सोहळा अधिक लोकाभिमुख होतो आहे तसं तसं त्या सुविधा पुरवणं किंवा वारकऱ्यांची काळजी घेणं याबाबत सरकार सुद्धा अतिशय संवादी झालेलं आहे। म्हणून मग थोड्याफार प्रमाणात प्रतिकूलता असते ते आम्ही मान्य करतो, परंतु सर्वच काही प्रतिकूल नाही, बऱ्यापैकी अनुकूल पण वातावरण आहे। बरं, काही वारकऱ्यांनी, मगाशी आम्ही वारकऱ्यांशी चर्चा करत होतो, काही वारकऱ्यांनी असा आरोप केलेला आहे संस्थांवर की शासनाकडनं जो निधी येतो त्या निधीचा कशा पद्धतीने या ठिकाणी त्याचं नियोजन केलं जातं। कारण की ज्या गावामध्ये दिंडी मुक्कामी असते त्या ठिकाणी संस्थांकडनं माईक वरती अनाउन्स केलं जातं की सरळ हाताने मंदिराचं बांधकाम चाललेलं आहे, मदत करा। शासनाकडनं जर निधी येत असेल तर मग जे लोक देत असतील त्यांच्याकडनं आपण घेऊ स्वतःहून जे देतील, मग शासनाकडचा जो पैसा येतो तो मंदिर उभारण्यासाठी का लावला जातो? शासनाकडचा पैसा हा मंदिराला पुरतोच असं नाही। खरं तर कसं आहे की स्वतःहून संस्थांना एखाद्या गावकऱ्यांकडे किंवा एखाद्या वारकऱ्यांकडे म्हणा संस्थांना पुरेसा निधी दिलेला आहे। थोडाफार जर काही कमी असेल तर जे वारकरी उत्साहाने देतात त्यांच्याकडून घेणं काही गैर नाही, परंतु असं आवाहन करणं किंवा संस्थांना द्या वगैरे असं अनुदान द्या किंवा वर्गणी कमी येत आहे, जीर्णोद्धार चालू आहे वगैरे हे सगळं करणं मला उचित वाटत नाही, ते चांगलं नाही असं बोलणं। खरं तर उत्साह काय म्हणतात उत्स्फूर्तपणे एखाद्याने जर दिलं तर तो भाग वेगळा आहे, स्वतःहून आनंदानं दिलं तर तो ते स्वीकारायला तयार आहोत, परंतु प्रत्येक ठिकाणी जाऊनच वर्गणी द्या किंवा सरळ हाताने मदत करा हे वागणं चुकीचं आहे। आपल्या जिल्ह्यात 15 ते 17 आमदार आहेत, 2 खासदार आहेत। प्रत्येक खासदाराने जर थोडंफार मदत केली, सहकार्य केलं तर आपल्याला या अडचणींमधून बाहेर येता येऊ शकतं। हो, नक्कीच जेवढे खासदार आहेत, परंतु कसं आहे
की खासदार आमदार असो त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, परंतु प्रश्न असा आहे की जो आमदार असेल तालुक्याचा त्याला वारकरी संप्रदायात किती आवड आहे हे महत्वाचं आहे. प्रत्येक आमदाराला आवड असतेच असं नाही, प्रत्येक खासदाराला आवड असतेच असं नाही. आता लोकांनी निवडून दिलेला पक्ष वेगळा असतो, तो भलतीकडेच पळताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामुळे वारकरी ह्या सगळ्या गोष्टीपासून तटस्थ आहेत. मुळात वारकऱ्यांना हे जे पुढारी आहेत ते पुढाऱ्यांशी काही फारसं घेणं देणं नाही. त्यांना पांडुरंगाचं प्रेम हेच फार महत्वाचं वाटतं. उलट पुढारीच काहीतरी पुढे येऊन वारीमध्ये 4 दिवस 4 पावलं चालायचं आणि गळ्यामध्ये टाळ घेऊन कुठेतरी 2-5 पावलं टाळ वाजवायचे आणि निघून जायचं. ती चंपोगिरी बरोबर नाही. दुसरा एक प्रश्न आरोप असा देखील आहे वारकऱ्यांचा की विश्वस्त मंडळचे मग त्यात अध्यक्ष असतील किंवा इतर विश्वस्त असतील हे वारीमध्ये फक्त फोटो सेशन करण्यापुरते सहभागी होतात असा आरोप आहे आणि माझ्याकडे तसं वाईट नाही. त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, फोटो सेशनला सहभागी होतो असं नाही. आता विश्वस्त म्हणून आमच्या मागे काही नियोजन असतं, ते नियोजन करून समजा पालखी तळावरचं नियोजन आहे, पुढून अजून काही नियोजन ते पाहण्यासाठी आम्ही थोडंसं बाजूला जातो, म्हणजे पुढच्या गावी जातो आणि मग पुन्हा वारीत सहभागी होतो. त्याला चंपोगिरी म्हणत नाही. खरं तर पंढरीची वारी गेल्या महिनाभरापासून सुरू होते. आज या आषाढी वारीचा प्रस्थान जे ते पंढरपूर तालुक्यात झालेलं आहे आणि परवा आषाढी एकादशीच्या निमित्तानं ज्या भगव्या पताका खांद्यावर घेऊन हिंदू धर्माची निशाणी घेऊन जे वारकरी पंढरीच्या दिशेने पावले चालती पंढरीच्या दिशेने हा प्रवास आता परवाच्या दिवशी आषाढीला संपणार आहे. मात्र या वारी दरम्यान अनेक अडचणी ज्या आहेत त्या या ठिकाणी आल्या. विश्वासांनी सांगितलं काही त्रुटी राहून गेलेल्या आहेत. या ठिकाणी वारकऱ्यांनी असा देखील आरोप लावला की विश्वस्त लोक आणि अध्यक्ष हे फोटो पुरता वारीमध्ये सहभागी होता आणि परत गाडीत बसता आणि पुढच्या अंतर गाठता. एकूणच नेमकी वारी कशी झाली आणि काय झाली हे सगळ्या वारकऱ्यांनी बघितलं आणि पांडुरंगाने बघितलं. कॅमेरा कुशाल पाटील, पंढरपूर.